लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच एका छताखाली मिळावा आणि प्रलंबित कामं मार्गी लागावीत या उद्देशानं महसूल विभागाच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा उपक्रम राबवला जातोय, असं आमदार मोनिका राजळे यांनी म्हटलंय. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथे आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, नायब तहसीलदार किशोर सानप, दिग्विजय पाटील, रवींद्र शेकटकर, हरिभक्तपरायण आजीनाथ महाराज आंधळे, सुनील ओव्हळ, अंकुश चितळे, नारायण पालवे, राधाकिसन कर्डिले, संपत गायकवाड, मारुती चितळे, आजीनाथ आव्हाड, शिवनाथ मोरे, अशोक गाडे, राजेंद्र बोरसे, राजू मोरे यांची उपस्थिती होती. नागरिकांना आधार कार्ड दुरुस्ती, नवीन शिधापत्रिका, उत्पन्न जात अधिवास प्रमाणपत्र, सातबारा दुरुस्ती, जमीन मोजणी अर्ज स्वीकारणं यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ आणि त्याला गती देणं हा या शिबिराचा उद्देश आहे. तुम्हाला शासनाने या ठिकाणी एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा महाराष्ट्र अभियानाचा कॅम्प आपण या ठिकाणी घेत आहोत. मॅडम, या ठिकाणी आरोग्य विभागाची सेवा आहे, भूमी अभिलेख विभागाची सेवा आहे, तालुका कृषी अधिकारी यांचा कॅम्प आहे, महसूल विभागाचा पुरवठा विभाग असेल, संजय गांधी असेल, सातबारा दुरुस्तीसाठी महसूल शाखा असेल, आधार दुरुस्तीचा कॅम्प असेल. आपण हे सगळे या ठिकाणी सेवा एका छताखाली देत आहोत. शिवाय शासनाच्या नवीन घोषणा केल्या. पहिले कुठलंही काम आपल्याला कृषी करायची गरज असायची शेती व्यतिरिक्त काम करण्यासाठी. आता शासनाने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही अकृषी परवानगीची आता येणे करण्याची गरज नाही. जे तुमचं नियोजन प्राधिकरण असेल त्यांची परवानगी घेतली की त्या ठिकाणी तेच मानवी येणे समजलं जाईल, वेगळे येणे करण्याची तुम्हाला गरज असणार नाही. त्याचप्रमाणे 10 गुंठे किंवा 20 गुंठे बागायती आणि जिरायतीसाठी त्यापेक्षा कमी क्षेत्राची आपल्याला खरेदी करता येत नव्हती. तुकडेबंदी अधिनियम त्याला लागू होता. परंतु ज्या ठिकाणी येलो झोन आहे त्या ठिकाणी तुकडेबंदीची आता जी अट होती शासनाने ती पूर्णपणे उठवलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या घरासाठी असेल 1 गुंठा 2 गुंठे किंवा शेतीसाठी असेल, रस्त्यासाठी असेल तर आता शेतजमीन खरेदी करता येते. शासनाने अनेक लोकोपयोग व लोकांच्या फायद्याचे अनेक उपक्रम नवीन शासन निर्णय अवलंबलेले आहेत. आपण ते सर्व या कॅम्पच्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मॅडम देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी प्रथमतः आपल्या सर्वांना एक विनंती करेन की हे शिबिर या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आयोजित करत असताना शासनाचे धोरण आहे, शासनाचा उद्देश आहे की सहजरित्या सर्व महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ आपल्याला एका छताखाली या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि म्हणून आज हे शिबिर आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुरेंद्रभाई पवार, बावनकुळे साहेब, आपले महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आपले पालकमंत्री यांच्या वतीने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक महसूल मंडळामध्ये हे शिबिर मार्च महिन्यापासून सुरू झालेलं आहे. आणि आपले जवळपास हे 5वं महसूल मंडळाचं शिबिर, आपले 9 मंडळ आहेत आणि शेवगावचे 8 महसूल मंडळ, या सगळ्या ठिकाणी शिबिर आपलं संपन्न होतोय. अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून होतोय. सर्वसामान्य नागरिकांची, शेतकऱ्यांची असेल, वृद्ध असतील, ज्येष्ठ असतील, तरुण असतील, आमच्या महिला भगिनी असतात की पंचायत समितीमध्ये, तहसीलमध्ये किंवा भूमी अभिलेख या वेगवेगळ्या विभागात केल्यानंतर आमचे काम मार्गी लागत नाही. बऱ्याचदा आम्हाला जावं लागतं, आमचं काम
असते. अनेकदा बऱ्याचदा हेलपाटे मारावे लागतात. कधी अधिकारी असतात, कधी खालचा अधिकारी नसतो, कर्मचारी नसतो आणि एक प्रशासनाबद्दल लोकांच्या मनामध्ये रोष त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून एका छताखाली सगळे जर आपण बघितलं असेल की आपल्या मागच्या बाजूला आपल्या सगळ्या विभागाचे स्टॉल, अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज दिवसभरामध्ये शेवटच्या लाभार्थ्यांची नोंद होईपर्यंत किंवा त्याचा अर्ज स्वीकारल्यानंतर ह्या शिबिराची समाप्ती या ठिकाणी होणार आहे. आज आपण त्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी अनेक दाखले दिले. उत्पन्नाचे दाखले असेल, आपलं संजय गांधीचा लाभ असेल, आपलं स्मार्ट कार्ड असेल, आयुष्यमान असेल, आधार दुरुस्ती असेल, त्याचा उल्लेख आपल्या प्रास्ताविकमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये प्रांत साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी केलेला आहे की आज या शिबिराच्या माध्यमातून आपण काय काय लाभ आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो. खरं तर गेल्या वर्षभरापासून महसूल विभागाने अतिशय गतिमान पद्धतीने आपल्या योजना किंवा जे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जाचक अटी नियम होते ते अधिक सुटसुटीत कसा करता येईल. आपलं सातबारा दुरुस्ती असेल, आपलं कमी अधिक लागलेलं क्षेत्र असेल, आपलं आधारची दुरुस्ती असेल, गुंठेवारी असेल किंवा आपल्या येणे करताना येणाऱ्या अडचणी असतील, या सगळ्या अतिशय सोप्या पद्धतीने आपले महसूल विभागाने आणि आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. आपण सर्व लाभार्थ्यांनी अजूनही आपल्या गावातील त्यांचे अडी अडचण असतील, म्हणजे संजय गांधीचे प्रकरण असेल, रस्ता केस असेल, आधार दुरुस्ती असेल, रेशन कार्डचं काम असेल, यासाठी आपण 5 वाजेच्या आत इथं सगळ्या लाभार्थ्यांना कृपया बोलवावं, जेणेकरून आज एकाच दिवशी जास्तीत जास्त लाभ आपल्याला या ठिकाणी देता येईल. आज आपण आधार कार्डचं दुरुस्ती असेल, आयुष्यमानचं कार्ड असेल, एसटी महामंडळाचं स्मार्ट कार्ड असेल, हे सगळं सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आमच्या महिला बाल विकास विभागाने सुद्धा चांगला प्रकल्प विभागाने या ठिकाणी चांगला स्टॉलवर आज केली आहे. आरोग्य विभागाने तपासणी केलेली आहे. मला असं वाटतं की आज या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ आपण सर्वांनी या ठिकाणी घ्यावा. आज ज्यांची नोंदणी झालेली असेल किंवा जे संजय गांधीचे प्रकरण असतील ते निश्चितपणे येणाऱ्या काही शिबिर झाल्यानंतर आणि राहुरी विधानसभाची पोटनिवडणूक झाल्यानंतर मीटिंग झाल्यावर अनेक प्रकरणं किंवा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर होतील. जे पात्र आहेत तेच. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगते. सूत्रसंचालन वसंत वाघमारे यांनी केलं, तर सर्वांचे आभार नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडलाधिकारी माधुरी नामदे, आरती गाडकर, हरिचंद्र नांगरे, कालीचरण मखरे, बबन क्षीरसागर, ओंकार भिंगारदे यांनी परिश्रम घेतलेत. अमोल कांकरिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.